तर नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गतिविषयक नियम बघणार आहोत। मागील लेक्चरमध्ये आपण गतीचे प्रकार हे पाहिले। आजच्या ह्या महत्त्वपूर्ण सेशनमध्ये आपण न्यूटनचे महत्त्वाचे गतिविषयक नियम बघणार आहोत, जे की आपल्या रेल्वेच्या एक्झामिनेशनसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं महत्त्वपूर्ण सेशन आपण सुरू करूया व आजच्या ह्या महत्त्वपूर्ण सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत न्यूटनचे गतिविषयक नियम। म्हणजे आज आपण न्यूटनचे गतिविषयक नियम आपण बघणार आहोत। ठीक आहे, त्याला आपण इंग्लिशमध्ये न्यूटन्स लॉ ऑफ मोशन असं म्हणतो। याला आपण न्यूटन्स लॉ ऑफ मोशन असं म्हणतो। अत्यंत इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा। तर साधारणपणे 1665 मध्ये न्यूटनने प्रिन्सिपिया ऑफ मॅथमॅटिशियन नावाचं एक पुस्तक लिहिलं आणि ह्या पुस्तकामध्ये न्यूटनने महत्त्वाचे तिन्ही पण नियम, गतिविषयक 3 नियम आणि गुरुत्वाकर्षणाचा एक नियम लिहून ठेवला आहे। तर आपल्याला हे तिन्ही पण नियम डिस्कस करायचे आहेत, बरोबर आहे। मग आता न्यूटनने सर्वप्रथम कोणत्या कोणत्या नियमांचा शोध लावला याच्याबद्दल आपण अगोदर चर्चा करूया। बघा, तर सगळ्यात अगोदर न्यूटनचे नियम। सगळ्यात पहिल्यांदा मी न्यूटनचे नियम इथे लिहितोय। न्यूटनने किती नियम लिहिले तर तुमच्या असं लक्षात येईल, न्यूटनने 3 नियम लिहिले। न्यूटनचा पहिला नियम गतिविषयक, बरं का, न्यूटनचा पहिला गतिविषयक नियम। त्याच्यानंतर नंबर 2 आहे न्यूटनचा दुसरा नियम। न्यूटनचा दुसरा नियम हा पण गतिविषयक नियम आहे। आणि तिसरा आहे विद्यार्थी मित्रांनो, याला आपण म्हणत असतो न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम। म्हणजे अशा पद्धतीने न्यूटनने 3 महत्त्वाचे नियम आपल्याला सांगितले। आता हे नियम लक्षात ठेवण्यासाठी कॉन्सेप्ट महत्त्वाचे आहे। प्रत्येक नियम कोणत्या ना कोणत्या संकल्पनेवर आधारित आहे। जसं की न्यूटनचा जो पहिला नियम आहे हा आपल्याला असं लक्षात येईल, एका महत्त्वाच्या संकल्पनेवरती अवलंबून आहे, त्याला आपण जडत्व असं म्हणतो। ह्या महत्त्वपूर्ण संकल्पनेला आपण इनर्शिया असं म्हणतो। त्याचप्रमाणे जो न्यूटनचा दुसरा नियम आहे, हा न्यूटनचा दुसरा नियम विद्यार्थी मित्रांनो संवेगावर आधारित आहे। ह्या संवेगालाच आपण मोमेंटम असं म्हणतो। यालाच आणि आणखीन फोर्स म्हणजे अर्थातच बल याच्यावरती अवलंबून आहे। म्हणजे न्यूटनच्या दुसऱ्या नियमामध्ये आपल्याला एक्झॅक्टली कळणार आहे की बेसिकली संवेग आणि बल यांच्यात काय रिलेशन आहे, किंवा बल ही कोणती भौतिक राशी आहे। त्यासोबतच जो न्यूटनचा तिसरा नियम आहे, हा न्यूटनचा तिसरा नियम विद्यार्थी मित्रांनो क्रियाबल व प्रतिक्रियाबल, क्रियाबल व प्रतिक्रियाबल याच्यावर अवलंबून आहे। याला आपण ॲक्शन आणि याला आपण रिॲक्शन असं म्हणतो। म्हणजे न्यूटनचा तिसरा नियम ॲक्शन आणि रिॲक्शनवरती अवलंबून आहे। आता 1 बाय 1 ह्या तिन्ही नियमांची आपण ह्या ठिकाणी पाहणी करणार। हे तिन्ही पण नियम आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे। आता न्यूटनचा पहिला नियम, जर आपल्याला न्यूटनचा पहिला नियम व्यवस्थित पद्धतीने जर समजून घ्यायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला सर्वप्रथम जडत्व म्हणजे काय असतं, इनर्शिया म्हणजे काय असतं हे माहीत असणं खूप गरजेचं आहे। आपल्याला सामान्य विज्ञानच्या रेल्वेच्या एक्झामिनेशनला येणार आहे, याचा आपल्याला मुळात अभ्यास जो करायचा आहे हा अभ्यास संकल्पनात्मक करायचा। ह्या जर विविध संकल्पना आपण व्यवस्थित समजून घेतल्या तर आपल्याला पुढे समजायला सोपं होतं। फॉर्म्युलेज आणि त्याचे न्यूमेरिकल्स आपल्याला समजायला सोपं होतं। आता जडत्व, आता ही काय संकल्पना आहे, खूप महत्त्वपूर्ण संकल्पना आहे। आपण जेव्हा गाडी ड्राईव्ह करतो तेव्हा आपण सीट बेल्ट बांधतो, बरोबर आहे। तर सीट बेल्ट बांधण्याच्या मागचं कारण काय, किंवा सडनली जर गाडी बाईक पुढे गेली तर मागचा पॅसेंजर मागच्या मागे वळतो, असं का होतं। चटई झटकल्यानंतर धूळ अलग होते, असं का होतं। याच्या मागचं कारण आहे जडत्व। तुम्ही कोणती पण वस्तू घ्या, त्या वस्तूची एक प्रवृत्ती असते। आता जर समजा एखादी वस्तू स्थिर स्थितीमध्ये असेल तर ही वस्तू नेहमी स्थिर स्थितीमध्येच राहणार आहे। जर एखादी वस्तू गतिमान असेल तर ती वस्तू गतिमान अवस्थेमध्येच राहते। आणि एखादी वस्तू जर ठराविक दिशेमध्ये गतिमान असेल तर त्या ठराविक दिशेचं जडत्व त्या वस्तूवरती येत असतं। आणि म्हणूनच जडत्व ही एक प्रकारची प्रवृत्ती आहे। इट इज अ टेंडन्सी ऑफ अ बॉडी
टू रिमेन इन अ सेम कंडिशन. आता एखादी खुर्ची आहे, एखाद्या हॉलमध्ये एखादी खुर्ची ठेवलेली आहे आपण, तर ही खुर्ची स्वतःहून हालचाल करणार नाही, ती खुर्ची स्वतःहून गतिमान होणार नाही. आता ही खुर्ची स्वतःहून गतिमान न होण्याच्या मागचं कारण काय? कारण की त्या खुर्चीवरती जडत्व आहे, हे तुमच्या लक्षात येईल. या खुर्चीवरती काय असतं? जडत्व असतं, बरोबर आहे. म्हणून ही खुर्ची कधी स्वतःहून गतिमान होत नसते. म्हणून सगळ्यात अगोदर जडत्व म्हणजे आपण समजून घेऊ, एखाद्या वस्तूची आहे त्याच स्थितीत, एखाद्या वस्तूची आहे त्याच स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला जडत्व म्हणतात. एखाद्या वस्तूची आहे त्याच स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला आपण काय म्हणत असतो? जडत्व असं म्हणत असतो. इंग्लिशमध्ये पण सांगतो, इट इज अ टेंडन्सी ऑफ अ बॉडी टू रिमेन इन सेम रेस्ट कंडिशन. म्हणजे एखाद्या वस्तूची आहे त्याच सेम रेस्ट कंडिशनमध्ये राहण्याची जी टेंडन्सी असते, याला आपण जडत्व असं म्हणत असतो, याला आपण इनर्शिया असं म्हणत असतो. हे तुमच्या लक्षात येईल. सो कोणती पण वस्तू घ्या, तिची एक स्वतःची एक प्रवृत्ती असते, आहे त्याच स्थितीमध्ये राहण्याची. ठीक आहे. मग उदाहरणार्थ समजा एखादी बस थांबलेली आहे, थांबलेल्या बसमध्ये अचानक ड्रायव्हर आला आणि ड्रायव्हरने गाडी जर पुढे केली, तर तुमच्या लक्षात येईल की जे पॅसेंजर बसमध्ये बसलेले आहेत ते बॅकवर्ड फोर्स त्यांच्यावरती एक्सपिरियन्स होईल, ते मागे ढकलले जातील. का? कारण की बस सडनली पुढे गेली आणि जी वस्तू आहे, म्हणजे बस पुढे गेली आणि जे बसमधील असणारे जे पॅसेंजर आहे ते त्या मोशनला विरोध करत आहे, म्हणून ते बॅक साईडला जाते. कारण की पॅसेंजर्सला आहे त्या स्थितीमध्ये राहायचं आहे, पॅसेंजरला स्थिर स्थितीमध्येच राहायचं आहे आणि त्या कारणामुळे ते गतीला विरोध होण्यासाठी त्यांची मूवमेंट बॅक साईडला होते. हे तुमच्या लक्षात येईल. तर आता हे तर झालं जडत्व, परंतु तुमच्या असं लक्षात येईल, म्हणजे सेम कंडिशन म्हणूया आपण, पण तुमच्या असं लक्षात येईल ह्या जडत्वाचे काही प्रकार आहेत. आता कोणते कोणते प्रकार आहे? 3 प्रकार आहे. तर त्याला पहिल्या प्रकाराचं काय म्हणणं आहे? स्थिर स्थितीचे जडत्व. आता स्थिर स्थितीचे जडत्व म्हणजे काय? इट इज अ, किंवा आपण स्थिर स्थितीच्या जडत्वाला इंग्लिशमध्ये असं म्हणूया, इनर्शिया ॲट रेस्ट. म्हणजे एखादी वस्तूची आहे त्याच स्थिर स्थितीमध्ये, रेस्ट कंडिशनमध्ये राहण्याची प्रवृत्ती असते. एखाद्या वस्तूची आहे त्याच स्थिर स्थितीमध्ये राहण्याची प्रवृत्ती असते. चटईवर धूळ झाली, चटई जर आपण झटकली तर चटई वेगवेगळ्या नागमोडी वळण घेते, परंतु जी धूळ आहे त्याच ठिकाणी राहते आणि ती चटईपासून अलग होते. हे पण एक एक्झाम्पल स्थिर स्थितीचं जडत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये दुसरं एक्झाम्पल आहे, याला आपण गतीचे जडत्व असं म्हणतो. आता गतीचे जडत्व म्हणजे काय? तर याला विद्यार्थी मित्रांनो इनर्शिया इन मोशन असं म्हणत असतो. आता इनर्शिया इन मोशन म्हणजे काय? प्रथम हे समजून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, इनर्शिया इन मोशन म्हणजे काय? गतिमान अवस्थेतच राहण्याची, गतिमान अवस्थेतच राहण्याची ही महत्त्वाची प्रवृत्ती आहे. आता तुम्हाला एक उदाहरण आपल्या घरातच आहे. समजा पंखा फिरत आहे, आपण जर पंख्याचं बटन बंद केलं तरी पण तो पंखा थोड्या वेळासाठी सुरू राहतो. असं का होतं? कारण की पंखा हा गतिमान अवस्थेमध्ये आहे. जो फॅन आहे हा फॅन गतिमान अवस्थेमध्ये आहे आणि तो त्या गतिमान अवस्थेमध्येच राहण्याची त्याची प्रवृत्ती असते. मग थोड्या वेळानंतर तो थांबतो ड्यू टू द फ्रिक्शन इन द बेअरिंग्स. आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते कंटिन्युअसली, कारण गतीचे जडत्व आहे. एखादा सॅटेलाईट पृथ्वीभोवती फिरतो, गतीचे जडत्व आहे. तुम्ही स्पेसमध्ये एखादा दगड जर घेतला आणि जर फेकला, तो सरळ अनंत कालासाठी पुढे पुढे जात राहतो, जोपर्यंत त्याची कोणासोबत धडक होत नाही. तर सांगण्याचं तात्पर्य काय आहे की गतीचे जडत्व म्हणजे काय? की एखादी वस्तू आहे त्याच गतिमान अवस्थेमध्ये राहते. आता समजा त्या बसचं एक्झाम्पल घेऊ आपण. बस हायवेने सुरू आहे आणि अचानक ड्रायव्हरने बसचे ब्रेक मारले. ड्रायव्हरने समजा अचानक बसचे ब्रेक मारले, तर सगळे पॅसेंजर्स हे पुढे ढकलले जातात. ऑल पॅसेंजर्स आर मूव्ह इन अ फॉरवर्ड डिरेक्शन. कारण की
ड्रायव्हरने बसचे ब्रेक मारले, आपले ब्रेक मारले का, पॅसेंजरचे ब्रेक मारले का, नाही. त्याच्यामुळे ते गतिमान अवस्थेमध्येच कंटिन्यू करतात आणि ते पुढे ढकलले जातात. कार चालवताना नेहमी सीट बेल्ट घालणं खूप गरजेचं असतं, कारण की जर समजा अचानक कार थांबली तर जो पॅसेंजर म्हणजे जो गाडी चालवणारा आहे तर त्याच्या बाजूला बसणारा आहे तो समोरची काच तोडून बाहेर पडू शकतो, कारण की आपण गतिमान अवस्थेमध्ये असतो आणि कार जर अचानक थांबली तर आपण गतिमान अवस्थेमध्ये असतो आणि आपण पुढे सरकले जातो, आपल्याला लागू शकते, इजावू शकते, मृत्यू पण होऊ शकतो. तर गतीची जडत्व म्हणजे काय, एखाद्या वस्तूची आहे त्याच गतिमान अवस्थेत राहण्याची प्रवृत्ती असते. आता बघा, जसं एखादी वस्तू स्थिर स्थितीमध्ये असते अगदी त्याप्रमाणे एखादी वस्तू गतिमान अवस्थेमध्ये असते, हे तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर मित्रांनो नंबर 3 प्रकारचा आहे, याला आपण म्हणत असतो दिशेचे जडत्व. याला आपण म्हणूया इनर्शिया ड्यू टू डायरेक्शन. याला आपण इनर्शिया ड्यू टू डायरेक्शन असं म्हणतो. आता दिशेचे जडत्व काय आहे तर तुमच्या असं लक्षात येईल की इट इज अ टेंडन्सी टू रिमेन इन सेम डायरेक्शन while performing motion. म्हणजे इट इज अ टेंडन्सी टू रिमेन इन अ सेम डायरेक्शन व्हाईल परफॉर्मिंग मोशन. म्हणजे जर एखादी वस्तू गतिमान अवस्थेमध्ये आहे आणि एखाद्या ठराविक दिशेमध्ये गतिमान आहे तर त्याच दिशेमध्ये गतिमान राहणार. उदाहरणार्थ आपण जर परत त्या बसचं एक्झाम्पल घेतलं, आता ही बस जर नागमोडी वळणावर आहे, जर बसने सडनली लेफ्ट हँड साईडला टर्न घेतला, सगळे पॅसेंजर राईट हँड साईडला झोकले जातात, हे तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो त्याला आपण ठराविक दिशेचे जडत्व म्हणतो. आता जडत्व आपल्याला कळालं, आयझॅक न्यूटन यांनी याच्यावर महत्त्वाचा नियम सांगितला, याला आपण म्हणतो असतो न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. म्हणजेच आपण आता बघणार आहे न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. आता न्यूटनला कळालं की इनर्शिया म्हणजे काय. कोणती वस्तू स्वतःहून गतिमान होणार नाही कारण की त्या वस्तूमध्ये जडत्व असतं, किंवा कोणती वस्तू गतिमान अवस्थेतील वस्तू स्वतःहून पण थांबणार नाही कारण त्याच्यामध्ये गतीचे जडत्व असतं. बरोबर. मग आता एखाद्या वस्तूला गतिमान करण्यासाठी पाहिजे काय मित्रांनो, एखाद्या वस्तूला गतिमान करण्यासाठी आपल्याला बलाची आवश्यकता असते, आपल्याला फोर्सची आवश्यकता असते, हे तुम्ही लक्षात घ्या. एखादी वस्तू आहे त्याला जर तुम्हाला गतिमान करायचं आहे तर आपल्याला बलाची किंवा फोर्सची आवश्यकता असते. मित्रांनो आता तुमच्या लक्षात येईल, समजा मी हा पेन धरलेला आहे, मी ह्या पेनावरती बल प्रयुक्त केले पण तरी पण पेन हा गतिमान अवस्थेमध्ये नाही आहे. याचा अर्थ मी याच्यावरती बल प्रयुक्त केलं नाही असं आहे का, तर नाही, मी तर बल प्रयुक्त केलं आहे पण तरी पण ह्या पेनाची हालचाल का होत नाही, कारण की मी जे बल प्रयुक्त केलं आहे ते ह्या पेनाच्या गुरुत्व बलाच्या विरुद्ध दिशेने लावलेलं आहे आणि ते संतुलित बल आहे. न्यूटन असं म्हणतो की संतुलित बलामुळे गती होत नाही. तुम्हाला जर एखाद्या वस्तूला गतिमान करायचं असेल तर तुम्हाला असंतुलित बल अप्लाय करावं लागेल. आता मी काय करतोय, गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त फोर्स लावतोय वरच्या दिशेने, आणि म्हणून न्यूटन म्हणतो जर कोणत्या पण वस्तूला जर तुम्हाला गतिमान करायचं असेल तर तुम्हाला जो फोर्स लावा लागतो तो अनबॅलन्स्ड फोर्स लावा लागतो, असंतुलित बल लावा लागतो. आणि त्याची दुसरी बाजू म्हणजे जर आपण एखाद्या वस्तूवरती जर कोणत्याही प्रकारचं बल लावलंच नाही, कोणत्याही प्रकारचा संतुलित बल लावलंच नाही तर ती वस्तू आहे त्याच ठिकाणी राहते, हे पण लक्षात घ्या. इफ वी डू नॉट अप्लाय एनी फोर्स ऑन अ बॉडी, तर बॉडी आहे त्याच कंडिशनमध्ये राहील. जर ती स्थिर असेल तर स्थिर राहणार, जर ती गतिमान असेल तर गतिमान राहणार, आणि जर ती एखाद्या ठराविक दिशेने गतिमान असेल तर ठराविक दिशेने गतिमान राहणार. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो न्यूटनने आपल्याला असं सांगितलं की जर तुम्ही एखाद्या वस्तूवरती असंतुलित बल प्रयोग केला नाही म्हणतोय मी, एखाद्या वस्तूवरती जर असंतुलित बल प्रयोग केला नाही तर स्थिर असणारी वस्तू स्थिर राहते आणि गतिमान असणारी वस्तू गतिमानच राहणार आहे, कारण त्यांच्यामध्ये ते इनर्शिया आहे, त्यांच्यामध्ये ते जडत्व आहे.
हे लक्षात घ्या. जडत्व म्हणजे आहे त्याच ठिकाणी राहण्याची प्रवृत्ती. जडत्वाला इंग्लिशमध्ये इनर्शिया म्हणतो. इट इज अ टेंडन्सी ऑफ अ बॉडी टू रिमेन इन अ सेम कंडिशन. म्हणजे कोणत्याही वस्तूमध्ये जडत्व असतं, त्यामुळे कोणतीही वस्तू स्वतःहून हालचाल करणार नाही. आणि जर आपल्याला त्या वस्तूची पोझिशन बदलायची असेल, आपल्याला त्या वस्तूचं जडत्व बदलायचं असेल, तर आपल्याला बल प्रयुक्त करावं लागणार. हे न्यूटनचा पहिला नियम सांगतो. म्हणून न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम काय बघा, तर न्यूटन म्हणतो जर वस्तूवर असंतुलित बाह्य बल प्रयुक्त नाही केले तर स्थिर असणारी वस्तू ही स्थिर राहते आणि गतिमान असणारी वस्तू ही गतिमानच राहते. स्थिर असणारी वस्तू स्थिर राहते, गतिमान असणारी वस्तू ही गतिमानच राहते. हा महत्त्वाचा आपला न्यूटनचा पहिला नियम आहे. तर न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार आपल्याला काय कळतं, जर आपण वस्तूवरती बाह्य असंतुलित बल प्रयुक्त केलंच नाही, तर कोणत्याही प्रकारचं बल आपण लावलंच नाही, तर ती वस्तू जर स्थिर असेल तर ती वस्तू स्थिर राहणार, आणि जर ती वस्तू गतिमान असेल तर ती वस्तू गतिमानच राहील. हे तुमच्या लक्षात येईल. हा आहे न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. अत्यंत महत्त्वपूर्ण नियम आहे हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्या पुढचा नियम आपण डिस्कस करणार आहे, न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. परंतु न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम समजून घेण्याच्या पहिले आपल्याला काही बेसिक महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. तर हा न्यूटनचा पहिला नियम आपल्याला कळाला. कोणत्याही वस्तूवरती जडत्व असतं. जडत्व म्हणजे आहे त्याच स्थितीमध्ये राहण्याची प्रवृत्ती आहे. इट इज अ टेंडन्सी ऑफ अ बॉडी टू रिमेन इन अ सेम कंडिशन. जडत्वाचे 3 प्रकार आहे. स्थिर स्थितीचे जडत्व, गतीचे जडत्व, स्थिर स्थितीचे जडत्व आहे, गतीचे जडत्व आहे, दिशेचे जडत्व आहे. आणि न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार जर वस्तूवर असंतुलित बाह्य बल प्रयुक्त केलं नाही तर स्थिर असणारी वस्तू स्थिर राहते आणि गतिमान असणारी वस्तू ही गतिमान राहते. हे आपल्या लक्षात येईल. आता विद्यार्थी मित्रांनो, न्यूटनचा दुसरा नियम आपल्याला डिस्कस करायचा आहे, पण त्या न्यूटनच्या दुसऱ्या नियमाच्या अगोदर आपल्याला मित्रांनो काय माहीत पाहिजे, एक महत्त्वाची एक संकल्पना, त्याला आपण संवेग असं म्हणतो, याला आपण मोमेंटम असं म्हणतो. आता संवेग आणि मोमेंटम म्हणजे काय हे बघा. वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार होय. संवेग म्हणजे काय आहे, वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार आहे. इट इज अ प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. बघा लक्ष द्या, इट इज अ प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. म्हणजे काय, त्याचा अर्थ जर आपण व्यवस्थित समजून घेऊ, हे नेमकं काय आहे, तर तुमच्या असं लक्षात येईल की संवेग हे वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार आहे. मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. इट इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी आहे. आता हे जे संवेग आहे याचं चिन्ह आहे पी, वस्तुमानाचं चिन्ह आहे एम आणि व्हेलॉसिटीचं चिन्ह आहे व्ही. हे आपल्या लक्षात येईल. वस्तुमानाचा युनिट आहे किलोग्रॅम, वेगाचं युनिट आहे मीटर पर सेकंड. हे झालं पी, दॅट इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. याला आपण मास इंटू व्हेलॉसिटी असं म्हणतो. हे आपल्यासाठी संवेग आहे. लक्षात घ्या, संवेग बदल जेव्हा होतो तेव्हा वस्तुमान बदलत नाही, मात्र वेग बदलतो. आता एखादं उदाहरण सांगतो. तुम्ही काही कराटे प्लेयर पाहिले असतील, ते त्यांच्या हाताने फरशा वगैरे तोडतात. तर कसं काय तोडतात, त्यांच्या हाताचं वस्तुमान आणि त्यांच्या हाताचा वेग. जर वेग जास्त असेल तर इम्पॅक्ट जास्त पडतो, आणि हे त्याचं एक्झाम्पल आहे संवेग. मित्रांनो, संवेगावर आधारित एक खूपच महत्त्वाचा नियम आपण न्यूटनच्या दुसऱ्या नियमाच्या अगोदर
जरा आपण डिटेलमध्ये डिस्कशन करूया. आणि ह्या नियमाला आपण संवेग अक्षयतेचा नियम असं म्हणतो. संवेग अक्षयतेचा नियम. आता हा संवेग अक्षयतेचा नियम काय? या संवेग अक्षयतेच्या नियमाला इंग्लिशमध्ये आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम असं म्हणतो. तुम्ही लहानपणी गोट्या खेळणे असणार. तुमच्याच लक्षात येईल, समजा 2 गोट्या आहे. पहिली गोटी दुसऱ्या गोटीकडे जेव्हा जाते, समजा हिचं वस्तुमान m1 आहे, हिचं वस्तुमान m2 आहे, हिचा सुरुवातीचा वेग u1 आहे, हिचा सुरुवातीचा वेग u2 आहे. आणि जेव्हा ह्या दोघांची जेव्हा टक्कर होते, या दोघांचं जेव्हा कोलिजन होतं, तर तुमच्या असं लक्षात येईल की पहिली गोटी तिथंच राहते आणि दुसरी गोटी मात्र ही पुढे निघून जाते. तिचा वेग वेलॉसिटी असतो. सुरुवातीला पहिल्या गोटीचा वेग हा u1 आहे, नंतर दुसऱ्या गोटीचा वेग इथं v2 जास्त आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या असं लक्षात येईल की कधी पण जेव्हा पहिली गोटी दुसऱ्या गोटीवरती टक्करते, तेव्हा ती तिचा असणारा जो काही संवेग आहे हा रूपांतरणीय करते. संवेग अक्षयतेचा नियम म्हणजे काय, तर तुमच्या असं लक्षात येईल संवेग हा एका वस्तूतून दुसऱ्या वस्तूत रूपांतरणीय आहे. व तुमच्याच लक्षात येईल याचा एकूण जो संवेग आहे हा सुरुवातीचा जर संवेग जर घेतला, दोन्ही पण वस्तूंचा m1 u1 प्लस m2 u2 येतो. ह्या दोन्ही पण ऑब्जेक्टचा एकूण संवेग सुरुवातीला m1 u1 प्लस m2 u2 येणार आणि दोघांचा पण अंतिम संवेग हा m1 v1 प्लस m2 v2 येतो. हे तुमच्या लक्षात येईल. आणि संवेग अक्षयतेच्या नियमानुसार आपल्याला असं लक्षात येईल की सुरुवातीचा संवेग बरोबर हा अंतिम संवेग असतो. इंग्लिशमध्ये सांगायचं म्हणलं तर इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम असं आपण याला म्हणत असतो. म्हणून इनिशियल मोमेंटम म्हणजे m1 u1 प्लस m2 u2 इज इक्वल टू m1 v1 प्लस m2 v2 हे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे अशा पद्धतीने आपण हा मोमेंटमचा नियम आपण पाहिला. याच्यावर आधारित काही उदाहरणं देखील आहे. ही सगळी उदाहरणं आपण ह्या टॉपिकच्या एंडिंगला डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. मग तुम्हाला मी 2 गोष्टी सांगितल्या. संवेग म्हणजे काय असतं? संवेग म्हणजे वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार असतो. इट इज अ प्रॉडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. आणि संवेग अक्षयतेच्या नियमानुसार हा संवेग एकूण पूर्णपणे रूपांतरणीय असतो. म्हणून सुरुवातीचा संवेग बरोबर अंतिम संवेग असतो m1 u1 प्लस m2 u2 इज इक्वल टू m1 v1 प्लस m2 v2. हे लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यावर आधारित न्यूटनचा दुसरा नियम आहे आणि हा न्यूटनचा दुसरा नियम आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कशन करणार आहे. तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो आपल्या पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.